अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारांना पैशांचे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे। आज 6 जानेवारी रोजी तोफखाना सांबर गल्ली परिसरात काही उमेदवारांकडून खुलेआम पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांनी केला आहे। या प्रकाराची माहिती मिळताच भाजप उमेदवारांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाणे आणि भरारी पथकाशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली। यानंतर पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत। सदर वाहने 2 दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या भाजप विरुद्ध बहुजन समाज पार्टी अशी थेट लढत रंगली असून निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजप उमेदवारांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे। दरम्यान या आरोपांवर संबंधित प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून काय स्पष्टीकरण येते आणि पुढे प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।